नाव विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे की ज्याचं नाव आहे सेल. सेल द युनिट ऑफ लाईफ. बरोबर. आता या सेल युनिट ऑफ लाईफ हा युनिट आहे मुळात, समजतंय? इथला युनिट नाही, हा स्पेशल युनिट आहे. त्या सेल नावाच्या युनिटमध्ये आपल्याला 3 चॅप्टर आहेत सेल युनिटमध्ये, राईट. आधी जसा टिश्यू नावाचं युनिट होतं किंवा लिव्हिंग वर्ल्ड नावाचं युनिट आहे, डायव्हर्सिटीमध्ये 4 चॅप्टर, टिश्यू मध्ये 3 चॅप्टर, तसे सेल नावाच्या युनिटमध्ये 3 चॅप्टर्स आहेत. सेल युनिट आहे. आता या सेल युनिटमध्ये आपल्याला 3 चॅप्टर्स भेटतील. कोणते कोणते? नंबर 1 सेल द युनिट ऑफ लाईफ, जो हा लिहिलेला आहे. नंबर 2 सेल सायकल अँड सेल डिव्हिजन, ज्याच्यामध्ये मायटोसिस आणि मियोसिसचं जे डिव्हिजन होतं, मायटोटिक डिव्हिजन आणि मियोटिक डिव्हिजन, त्याच्यावरती चर्चा होईल. आणि सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये सेलचे बेसिक स्ट्रक्चर्स, त्याचे फंक्शन, युकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल, ज्याच्यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिली, अशा विविध प्रकारच्या स्ट्रक्चर्सचं आपल्याला याच्यामध्ये डिस्क्रिप्शन करावं लागेल. आता नंबर 3चा जो याच्यातला चॅप्टर आहे तो आहे बायोमॉलिक्युल्स, राईट. म्हणजे आता हा सेल युनिट कशाशी कन्सर्न करतो, तर आपलं बेसिक लाईफ जे आहे, बेसिक लाईफ वर तो फोकस करतो. आपल्याला येतं 9वी 10वी पासूनच माहिती आहे, आणि काल आपल्याला बनसोड सरांच्या लेक्चरमध्ये सुद्धा झालं की चांगला टीचर कोणता, जो नोन कडून अननोन कडे नेतो, ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेतो. तुम्हाला सेल विषयीचं जे ज्ञान आहे त्यातून सेलच्या अज्ञाताविषयी म्हणजे अननोन कन्सेप्ट कडे जायचं आपल्याला. तुम्हाला एवढं तर माहिती आहे, जसं आपण सेलच्या डेफिनेशन मध्ये घेणारच आहोत. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. समजा आपण जर का विचार केला, व्हॉट इज सेल? सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमला बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल म्हणजे काय हे बोलणं फार सोपं आहे. आता तुम्हाला लहानपणापासून रट्टा मारून ही डायग्राम डेफिनेशन पाठ झालेली आहे. बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल म्हणजे काय, या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत आपण, टाइप्स ऑफ सेल आणि सेल थिअरी, याच्यावर नंतर चर्चा करू. मुद्दा आलेलाच आहे तर इथं कव्हर करून घेऊ आपण. व्हॉट इज सेल? बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. लाईफ म्हणजे काय ते लिव्हिंग वर्ल्ड नावाच्या चॅप्टर मध्ये होईल. परंतु 2 प्रकारचे ही जी लाईफ आहे ती असेल्युलर पण आहे आणि सेल्युलर पण आहे, राईट. असेल्युलर पण आहे आणि सेल्युलर पण आहे. असेल्युलर मध्ये कोण येतात? व्हायरसेस. व्हायरसेस म्हणजे कोणते सांगा बरं? व्हायरसेस, अरे बावळटांनो, कोरोना समजा एक्झाम्पल. व्हायरॉइड्स काय असतील ते कळेल तुम्हाला काही काळानंतर. आणि प्रायॉन्स. व्हायरसेस म्हणजे डीएनए किंवा आरएनए, न्यूक्लिक ऍसिड प्लस प्रोटीन. व्हायरॉइड्स म्हणजे आरएनएचा तुकडा आणि प्रायॉन्स म्हणजे प्रोटीनचा गोळा. एवढं लक्षात ठेवायचं. यांना आपण असेल्युलर लाईफ म्हणतो. आणि सेल्युलर लाईफ मध्ये कोण येतात, तर जे आपल्याला आतापर्यंत झालेले आहे ते आकडे काय ते तुम्हाला नंतर सांगतो. सेल्युलर मध्ये कोण येतात, तर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. राईट. प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स याच्या शब्दांमध्ये हे प्रो आणि यू या टर्म्स महत्वाच्या आहेत. प्रो म्हणजे प्रिलिमिनरी, सुरुवातीचे, स्टार्टिंग. आणि कॅरियोट्स म्हणजे न्यूक्लियस. कळालं? सुरुवातीच्या म्हणजे फार व्यवस्थित न बनलेलं, सुरुवातीचा कच्चा न्यूक्लियस असलेला जीव म्हणजे प्रोकॅरियोट. आणि यू म्हणजे ट्रू, पक्क, सहीने, ज्यांच्यामध्ये खरं खरं न्यूक्लियस आहे असे जीव. म्हणजे यांच्या सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट आहेत. यांना सेल असलीच पाहिजे. जर का लाईफला मी सेल्युलर म्हटलोय तर सेल असलीच पाहिजे. हा, काही जणांमध्ये कच्चं न्यूक्लियस असेल,
इम्परफेक्ट असेल आणि काही जणांमध्ये पक्क परफेक्ट न्यूक्लियस असेल. न्यूक्लियस कच्च पक्क दोन्हीमध्ये असेल, पण सेल मात्र कंपल्सरी असेल. राईट. असेल्युलर मध्ये सेलच नसेल तर न्यूक्लियस वगैरे वगैरे याचा प्रश्नच येत नाही. कळालं. आता असेल्युलरला सायंटिस्टच्या वैज्ञानिकांच्या समोरचा सायंटिस्ट समोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, याला लाईफ मानावं का नाही, याला लाईफ मानावं का नाही. हा कॉन्ट्रोवर्सियल सब्जेक्ट आहे. आता मला माहित नाहीये म्हणून तुम्हाला काहीतरी, तुम्ही लहान आहेत म्हणून तुमच्यावर थोपवायचं आणि मग सर असं म्हटले होते बुवा, मग याला काय म्हणावं, तो गोंधळ आहे, असं सर म्हटले होते म्हणून गोंधळ आहे, असं नाही. हा माझा नाही, हा सगळ्या वैज्ञानिक कम्युनिटीचा सुद्धा गोंधळ आहे. त्यामुळं असेल्युलरला जीवन मानावं का नाही याच्यावर अजूनही चर्चा, म्हणून यांना ऑर्गॅनिझम न बनता आपल्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी एनटीटी असा शब्द वापरलेला आहे. कोणता? एनटीटी. समजतंय? ऑर्गॅनिझम नाहीत वापरत, एनटीटी शब्द वापरतात. म्हणून व्हायरसेस, व्हायरस आणि प्रायॉन हे आपण जीवनाचा भाग, आता सध्या या चॅप्टर पुरता तरी द सेल युनिट ऑफ लाईफ पुरता तरी एक लक्षात ठेवायचं, इट इज नॉट द पार्ट ऑफ लाईफ. मोडूनच टाकतो खलास. जो चीजें मुझे पसंद नहीं है मन को रौंद के चले जाता हूं आगे. समझे? ये असेल्युलर जो जिंदगी होती है उसे जिंदगी मानना ही गलत है. इसलिए हमारा फोकस किसके ऊपर है? सेल्युलर लाइफ के ऊपर. अब आ गया मुद्दे के ऊपर, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. मग जर का असेल्युलरला लाईफ मानायचं तर मग सेलला तुम्हाला लाईफचं बेसिक युनिट मानता येणार नाही. थोडं डीप मध्ये विचार करायला शिकायचा. जेवढ्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तेवढं क्वेश्चनचं आन्सर क्विकली निघून जाईल. प्रश्न पाहिल्या तुम्हाला कळता येईल कोणाला इलिमिनेट करायचं आणि कोणतं मॅक्झिमम ट्रूथ असू शकतं. किंवा जेव्हा बेसिक्स एकदम स्ट्रॉंग असतील. बेसिक स्ट्रॉंग असण्याचा अर्थ समजून घ्या. केवळ डेफिनेशनचा रट्टा मारणे म्हणजे बेसिक्स क्लिअर असणे नव्हे. युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट शब्द माहित असणे योग्य नव्हे. यू म्हणजे कोण, प्रो म्हणजे कोण, कॅरियोट म्हणजे कोण, यांना कसं का म्हणतात, यांना असं का म्हणतात, याच्या बेसिक्स असतात, ह्या फार क्लिअर असाव्या लागतात. ट्रान्सपरंट, क्रिस्टल क्लिअर. ओके. आता इथे पहा, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ हे सेल्युलर आहे. बरोबर. म्हणून सेलच्या पेक्षा कुणीही कमी असेल, सेलपेक्षा कुणीही कमी असेल तर त्याला लाइफ म्हणता येणार नाही. मेरी बात तो समझ रहे? सेल से कम मैं कुछ भी चीज को जिंदगी नहीं मानता, चाहे फिर वो वायरसेस क्यों ना हो, प्रायम्स क्यों ना हो, वायरस क्यों ना हो, रिडल्स क्यों ना हो और उल्स क्यों ना हो, सच किसी भी चीज जो सेल से कम है मैं उसे जिंदगी नहीं मानता. इसलिए सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. क्लिअर? क्लिअर. नुसती डेफिनेशन का सेल पेक्षा कमी कोणीही जिंदगी नाही. सेल्युलर मध्ये आता दोन प्रकार आहेत. सेल्युलर सेलचे दोन प्रकार आहेत. येस. टाइप्स ऑफ सेल. टाइप्स ऑफ सेल्स कोणते आहेत? नंबर 1 आत्ताच लिहिलं होतं मी, प्रोकॅरियोटिक. आणि नंबर 2 यूकॅरियोटिक. कधी कधी स्पेलिंग चुकण्याचं एक कारण असतं मित्रांनो, लक्षात ठेवायचं. आपला मेंदू स्पेलिंग पेक्षाही थोडा जास्त पुढचा विचार करतो, पुढचं काय शिकवायचं काय सांगायचं. त्यामुळे काय होऊन जातं की आपण लिहिण्याच्या भरामध्ये काही शब्द गाळतो किंवा काही एक्स्ट्रा लिहून जातो, असं होत असतं. लक्षात ठेवायचं. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक अशा दोन सेलच्या टाइप्स आहेत. बरोबर. आता पहिल्यांदा हे पाहू आपण की प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे नेमकं कोण असते. सुरुवात कशापासून झाली? प्रोकॅरियोट पासून. प्रोकॅरियोटिक. यस बॉस. शब्दाचा अर्थ आधी समजून घ्यायचा. हा इव्होल्युशनरी प्रोसिजर मध्ये शब्द का आला असावा, कसा आला असावा. आताच तुम्हाला मी शब्दाचा अर्थ सांगितला. प्रिलिमिनरी आणि कॅरियोट म्हणजे न्यूक्लियस. यस. प्रश्न हा पडतो मग
मग सेल म्हणजे नेमकं कशापासून बनते की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असू शकतं किंवा नसू शकतं. शुरुआत ये एक कथा है, जैसे महाभारत और रामायण बड़ी बड़ी कथाएं हैं, महाकाव्य है, वैसे जीवन का भी ये महाकाव्य है. ये है रामायण और यूकैरियोट है महाभारत. अब इस हमें पहले देखना पड़ेगा ये प्रोकैरियोटिक जिंदगी की शुरुआत कैसे हुई. जैसे रामायण में कहा गया था कि रघुवंश का शुरुआत हुआ इश्कवाकु से, भगवान सूर्य से, फिर इश्कवाकु और फिर उसके बाद रघुकुल और फिर श्री दशरथ और फिर श्री रामचंद्र. वैसे ही इस जिंदगी में भी प्रोकैरियोट कैसे कैसे बनते चले गए, उनकी जिंदगी कैसे बनती चली गई, थोड़ा ध्यान में देने की बात है. सुरुवात प्रोकैरियोटिक लाईफ पासून झाली, प्रोकॅरियोट्स पासून. हे समंदर आहे, ओशन. तुम्हाला लहानपणापासून एवढं माहित आहे की जीवन कुठे तयार झालं, ओशन मध्ये, राईट. ओशन मध्ये आले बायोमॉलिक्युल्स. ओशन मध्ये कोण आले, बायोमॉलिक्युल्स आले. आता ओशन मधले बायोमॉलिक्युल्स जे आहेत ते बायोमॉलिक्युल्स कोणते आपल्याला आता समजतंय का तुम्हाला. या सेल नावाचं जे युनिट घेतलं होतं मी त्यामध्ये 3 चॅप्टर सांगितले होते. सेल द युनिट ऑफ लाईफ, नंबर 2 सेल सायकल अँड डिव्हिजन, मायटोटिक मियोटिक डिव्हिजन, आणि नंबर 3 चा होता बायोमॉलिक्युल्स. तसा वास्तविकतेमध्ये हा टॉपचा चॅप्टर आहे, बायोमॉलिक्युल्सचा बेसिक चॅप्टर आहे. बायोमॉलिक्युल्स म्हणजे असे कोणते बायोमॉलिक्युल्स आहेत ज्याच्यापासून बायो बनते, म्हणजे जीवन बनतं. जीवन म्हणजे कोणतं, सेल. कारण की आपण जीवनाची व्याख्या काय घेतली, सेलची, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणून लाईफ म्हणजे कोण सध्या समजून घ्यायचं या चॅप्टर पुरतं, सेल. सेल इज द लाईफ. तर या सेलसाठी आवश्यक असलेले मॉलिक्युल्स म्हणजे बायोमॉलिक्युल्स. या चॅप्टर मध्ये, या युनिटमध्ये एवढं आपल्याला क्लिअर करायचंय. बायोमॉलिक्युल्स कशापासून बनतात, बायोमॉलिक्युल्स कसे ऑर्गनाइज होतात, त्यापासून सेल नावाचं स्ट्रक्चर कसं होतं, आणि ते आपल्या जीवनाचं रिप्रोडक्शन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने डिव्हाइड होतं, आणि एका सेलच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 बनतात, आणि पूर्णतः मल्टी सेल्युलर ऑर्गनायझेशन तयार होतं. कसं होतं या पूर्ण युनिटचं तेवढंच एक टार्गेट आहे. क्लिअर. म्हणजे आपल्याला तुम्हाला कळालं या 3 चॅप्टरचं महत्व या युनिट मधल्या. तर आता इथे पहा, ओशन मध्ये बायोमॉलिक्युल्स होते. आता ओशन म्हणल्यानंतर ह्याच्या H2 तर कंपल्सरीच असणार, काहीच संशय नाही. H2 याच्यामध्ये आहे, इथे बायोमॉलिक्युल्स आहेत. बायोमॉलिक्युल्स मध्ये कोणते कोणते, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, आणि ज्याला म्हणता येईल लिपिड्स आणि फॅट्स, हे चीफ मॉलिक्युल्स आहेत. त्याबरोबर काही मिनरल्स लागतात आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात, आयॉन्स पण लागतात. बरोबर. बायोमॉलिक्युल्स, मिनरल्स आणि आयॉन्स यांच्या साह्यानं these all biomolecules and minerals and ions are converted into a cell. इनसे बना सेल. समझ गए. यांच्यापासून काय बनलेली आहे, सेल. लिपिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स एका अप्रोप्रिएट अमाऊंट मध्ये एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काही मिनरल्स आणि काही आयॉन्स कॉन्ट्रीब्यूट करतात, आणि दोघांच्या सगळ्यांच्या संमिश्रणामधून या पाण्यामध्ये सेल नावाचं स्ट्रक्चर तयार होतं. आणि ज्या दिवशी फर्स्ट सेल बनली, फर्स्ट सेल यांच्यापासून, आता तारीख वार तर मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं की मी त्यावेळेस 3री किंवा 4थीला असेल, आणि त्यावेळेस मी शाळेत बहुतेक मध्ये 3rd 2nd काहीतरी आलो होतो, त्यावेळेस ज्यावेळेस सेल तयार झाली होती. मूर्ख आहे. अरे मी 3रीला असताना पहिल्यांदा सेल कशी तयार होऊ शकत नाही, साध्या गोष्टी कशा लक्षात येत नाही. और सपने बड़े बड़े, ध्यान दो. सेल कशापासून बनली, तर या सगळ्या ऑर्गनायझेशन पासून सेल बनलेली आहे. पहिल्या सेलला आपण म्हणतो उका. काय म्हणायचं, उका. उका म्हणजे युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर. युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर. क्लियर. युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर. पहली सेल, फर्स्ट सेल, दैट इज कॉल्ड एज यूनिवर्सल कॉमन एंसेस्टर. ये सेल बनी, ये निश्चित तौर पर ही क्या थी, तो ये सेल थी प्रोकैरियोट.
शॉर्ट मध्ये लिहायचं पीके, आमिर खान नाही, हे अलग पीके आहे. याला म्हणायचं प्रोकॅरियोट. समजे आता या प्रोकॅरियोटनी पहिल्यांदा जी क्वेश्चन मध्ये सेल तयार झाली तिच्यामध्ये काय काय असायला हवं होतं, इस सेल में क्या क्या होना चाहिए था, ये चर्चा का विषय है. तो थोड़ा देखेंगे. कोई भी सेल अगर बनती है तो उसमें होना चाहिए उसका मेम्ब्रेन, यस. याच्यामध्ये प्रोकॅरियोट मध्ये काय बनलेली असेल, सुरुवातीची लाईफ कोणती होती, प्रोकॅरियोटिक. यस, ही प्रोकॅरियोटची सेल मेम्ब्रेन. आणि या सेल मेम्ब्रेन पासून इंटरनल काही स्ट्रक्चर्स तयार झाले आणि यांच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स ऍक्वायर्ड झाले. म्हणजे बाहेरचा हा ओशन, बाहेरचा ओशन आणि मधी वॉटर, याला म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन आणि याला म्हणतो सायटोप्लाझम, राईट. आणि इथे तयार झाला डीएनए, राईट. आता हा डीएनए म्हणजेच आपण याला म्हणतो प्रो न्यूक्लियस, न्यूक्लिओइड. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन नाहीये किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं क्रोमोसोमल ऑर्गनायझेशन नाहीये. एकदम जस्ट स्टारची सुरुवातीची लाईफ आपल्याकडे इथे तयार झालेली. सायटोप्लाझम आला, सेल मेम्ब्रेन आली, काही इनफोल्ड्स आले, राईट. आणि इनफोल्ड्स, सायटोप्लाझम, सेल मेम्ब्रेन, ओशन, हे न्यूक्लिओइड, ओशन मध्ये हे सगळं तयार झालं. याला म्हणतो आपण प्रोकॅरियोटिक सेल. बरोबर आहे. तर उर्वरित पार्ट आपण उद्या चर्चेमध्ये आणू.